चालू आहे ते तो जेपी वाल्याने इथे गाडी लागलेली तर जेपीचा इथे काही संबंध नाही. त्यामध्ये इस्टो होता तो इस्टो फाटला त्या ड्रायव्हरला पायामध्ये आग लागली पण त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आली. आगे दूध लेके आगे चाय बनाने लगा हूँ एकदम से उसमें आग पकड़ी पता नहीं क्या सिलेंडर. मुंबईच्या सुरक्षेला आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या एका मोठ्या निष्काळजीपणाची बातमी जोगेश्वरीतून समोर येते. जोगेश्वरी पूर्वेकडील प्रेमनगर परिसरात आज एकाएकी प्रचंड स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी असणाऱ्या ओंकार विकासकाची साईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. मात्र याच बंद साईटचा गैरफायदा घेत आज एका लॉरी चालकानं चक्क लॉरीमध्येच स्टोव्ह पेटून जेवण बनवण्याचा प्रयत्न केला आणि काय होणार त्या स्टोव्हने अचानक पेट घेतला आणि तिथे एक भयानक ब्लास्ट झाला. सुदैवानं काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या निमित्ताने मुंबईतील बेकायदेशीर कृत्यांचा आणि सुरक्षेच्या नियमांचा जो खेळखंडोबा सुरू आहे तो आता चव्हाट्यावर आलाय. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की बंद असलेल्या साईटवर ही लॉरी आली कुठून. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ओंकार साईटच्या समोरच जेपी या विकासकाचे बांधकाम सुरू आहे आणि याच जेपी विकासकाच्या अवजड लॉऱ्या या बंद पडलेल्या जागेत अवैधरित्या पार्क केल्या जातात. मोटार वाहन कायदा आणि मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार सार्वजनिक किंवा अनधिकृत खासगी जागेत अशा प्रकारे व्यावसायिक वाहनांचे अवैध पार्किंग करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळतं. मग संबंधित प्रशासन आणि बीएमसी या जेपी विकासकाच्या बेकायदेशीर पार्किंगवर डोळेझाक का करते असा सवाल आता नागरिक विचारतात. हा अपघात किती भीषण ठरू शकला असता याचा अंदाज यावरून लावा की घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या. मात्र जोगेश्वरीच्या अत्यंत अरुंद गल्ल्या आणि रस्त्यांवर झालेल्या अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्याआधीच कमालीचा विलंब झाला. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम म्हणजेच महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ऍक्ट स्पष्टपणे सांगतो की आपत्कालीन वाहनांसाठी रस्ते नेहमी मोठे असणे बंधनकारक आहे. तर आज हा स्फोट आणखी मोठा झाला असता तर या अरुंद गल्ल्या आणि अनधिकृत पार्किंगमुळे शेकडो निष्पावांचे जीव गेले असते. या विलंबाला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाचा गुन्हा का नोंदवू नये. या घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतात. पण आमचा थेट सवाल आहे प्रशासनाला, त्या लॉरी चालकावर भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस अंतर्गत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का. नियमांचे उल्लंघन करून तिथे बेकायदेशीर लॉऱ्या पार्क करणाऱ्या जेपी विकासकावर प्रशासन कठोर दंडात्मक कारवाई करणार का. आणि जोगेश्वरीच्या गल्ल्यांमध्ये होणाऱ्या अवैध पार्किंगचा हा विळखा बीएमसी कधी मोकळा करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सोबत मी संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई. सरकारी सिलेंडर नया लेके आया हूँ छोटी छोटी वाला जो 7 किलो की है. आगे दूध लेके आगे चाय बनाने लगा हूँ एकदम से उसने आग पकड़ दी. पता नहीं क्या सिलेंडर में खराबी थी कि क्या. अच्छा, अभी इतने साल हो गए. कहाँ से आई थी गाड़ी? ये तो आई थी पंजाब से. पंजाब. और आप यहाँ पे पार्किंग करते हैं ऐसा हमेशा करते हैं क्या पार्किंग? नहीं हमेशा नहीं करते. ये फैक्ट्री वालों ने लगवाई गाड़ी. जी. अच्छा, आपने यहाँ पर जहाँ पार्किंग की थी आपका वहाँ काम नहीं था, किधर और से काम कर रहे थे? सामने खाली करनी थी. अच्छा, सामने खाली करना. क्या लेके आए थे आपने? इसमें टाइल है. टाइल से? हाँ. अच्छा, ओके. तो अभी गाड़ी में पूरा ब्लास्ट हो गया है और आपको कुछ लगा है? आपके साथ कोई था और गाड़ी में? हाँ मेरे साथ एक उसको इंजरी हुई है क्या उसको? नहीं उसको नहीं. मैं जब आग लगी ना सिलेंडर को पकड़ के नीचे फेंकने की कोशिश कर रहा था. अभी नीचे आपके भी सर के बाल जले? हाँ मुझे तो आग पड़ी है सारी. पायामध्ये लागले, आपके पैर पे भी आग? पायामध्ये लागलाय, त्याच्या पायामध्ये लागलाय. हा हेला मी ड्रायव्हर मैं तो खींच के सिलेंडर नीचे फेंक रहा था. हाँ, तब कहीं ना कहीं बच डीजल जाए. टंकी तक तो आग नहीं पहुंची ना? हाँ बच जाए. अच्छा. पर जो परमात्मा का मंजूर तो सही है. चलो दोनों दोन गाड्या होते हाँ तो दोन गाड्यामध्ये आग लागलेली. एक गाडी मी बाहेर काढली, मी समोर बसलेलो इथे आपल्या इथे आणि गाड्या अनेक पार्किंग मध्ये लागलेल्या आहे. तर जेपीचा प्रोजेक्ट चालू आहे इथे, जेपी वाल्याने इथे गाडी लागलेली. तर जेपीचा इथे काही संबंध नाही. होमगार्डचा प्रोजेक्ट आहे हा आणि होमगार्डचा आता असं आहे काय, इथे लॉक ओपन असतो, कोणी पण गाडी पार्क करतात तिथे गाडी लागून जातात. एक गाडी मी लगेच बाहेर काढली आणि त्या गाड्यावरती पाणी बिणी मारून ती गाडी हायवेवरती पाठवून दिली. मी जेवण कुठल्या गाडीमध्ये बनवत होता तो? ही गाडी ती आग लागली, ही गाडीमध्ये आतमध्ये जेवण बनवत आतमध्ये बनवता. त्याच्यामध्ये इस्टो होता, तो इस्टो फाटला. तर मला असं वाटतं का टँक फाटला का डिझेलचा. मी बाहेर निघून गेलो, एवढाच निघून गेलो. कोणाला इंजुरी वगैरे काय? इन्शुरन्स एक ड्रायव्हर आहे तो, त्या ड्रायव्हरला पायामध्ये आग लागली. आता कुठे नेलाय त्या तो ड्रायव्हरला? ड्रायव्हर आता वरती गेलाय, तो गाडी घेऊन गेला त्यावर. अच्छा बरं. अँब्युलन्स अर्धा तासाने आली. अर्धा तास नाही. अर्धा तास. अच्छा मेघवाडी पोलीस कधीपर्यंत आले? 10-15 मिनिट ते लोक आले. म्हणजे पहिले मेघवाडी पोलीस आले. आपल्या मेघवाडी पोलीस आले, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आली. बस धन्यवाद.